मंडळींनो, एकतर रडत रडत आठवड्यातनं एक सुट्टी गावता आणि त्याच्यात सुद्धा दिवसभर घरातली कामं करून मी काय ठेको घेतलेलो नाही होय. त्याच्यामुळे सकाळीच उठलाय, तयारी केली आणि डायरेक्ट कल्टी मारलाय डोंबिवली स्टेशन का. तर मंडळींनो, आज ट्रेन का अफाट गर्दी होती आणि थोबड्याक मास्क लावलेलो आसानपणाच आपल्या 3-4 मंडळींनी लेकराक ओळखल्याने आपल्या व्हिडिओचं कौतुक सुद्धा केल्याने आणि मंडळी त्याच्यातलेच एक ताई असत. तर मंडळींनो, अशा प्रकारे आपण ट्रेनचा प्रवास करून येऊन पोहोचलो खोपोली स्टेशनकडे. आज आपण चाललो गगनगिरी महाराजांच्या मठात. तर मंडळींनो, ग्रुपमध्ये एक तरी कोणतरी आडगे असतं आणि तसाच मी होतोय. जीन्स टॉप घालूचं ठरलेलं आणि मी घालून इलेलं आहे वडणेवालो ड्रेस. तर मंडळींनो, रिक्षा पकडून येऊन पोहोचला महाराजांच्या मठात. पाय बी स्वच्छ धुवून घेतलं, बाकीच्यांनी आपापले पाय धुवून घेतल्याने आणि आतमध्ये प्रवेश केला. मस्तपैकी मंडळींनो दर्शन झालं आणि गर्दी हकडी अजिबात नाही होती आणि एवढा वातावरण भारी ना. आणि त्याच्यात असो काय वारो सुटलेलो ना मंडळींनो, काय सांगा तुमका. तर मंडळींनो, हकडी यांच्या पायांका ना धोंडे बोचाक लागले म्हणून ही वरसून चालत होती. तर अशी घाटी चढायला आम्ही स्वामींच्या तपोस्थानात जाऊन पोहोचलो. मस्तपैकी आमका आरती सुद्धा गावली, आमचं महत्भाग्य. तर मंडळींनो, सगळ्यांनी वरती आशीर्वाद घेतल्याने आणि खाली इलावणी आता मोठा काम बाकी होता म्हणजे महाप्रसाद. मंडळींनो, एक वेळ मी पाया पडा किसरान पण महाप्रसाद नाही 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 नाही. मंडळींनो, एवढं आवडतं ना माका महाप्रसाद आयलो की विचारू नको. मागच्या टायमा गेलेला आहे ना, तेव्हा मंडळींनो खाली मांडी घालून बसान जेवलेला. तर आता मस्त आहे की बसाची पण सोय केली नाही. तर मंडळींनो, मस्त आहे की महाप्रसादाचा लाभ घेतला आणि मंडळींनो खालीला अंगारीला तशी आकडे विश्रामगृहात येऊन आडवी झाला. तर मंडळींनो, खरंच सांगते एवढा सुस्तावलंय ना की आळसावर आळस येत होते. तर मंडळींनो, थैसून बाहेर वायच सगळ्यांनी जीव थंड करूसाठी उसाचा रस पिल्याने आणि मंडळींनो मॅडमांच्या खांद्यावर टाकला टेकून आता घराक चालला. तर मंडळींनो, घरा केले आणि सकाळी जसं सांगान गेलेले जरी मी ठेको घेतलेलो नसलो ना तरी पण ह्या सगळा काम माझ्याच गळ्यात असा. त्याच्यामुळे आता ह्या सगळा मी आवरतोय. पण आपण भेटतोय उद्या एक नवीन पराक्रम घेऊन.